नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली दौऱ्यावर जाणार आहेत। ते गडचिरोलीमध्ये पोहोचलेत आणि या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री काही विकास प्रकल्पांचं लोकार्पण करणार आहेत, तसंच काही नव्या कामांचं भूमिपूजनही त्यांच्या हस्ते पार पडेल। राष्ट्रवादी शरद पवार गटाची मुंबईमध्ये आढावा बैठक पार पडणार आहे। पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। 8 आणि 9 जानेवारी रोजी मुंबईतील वायबी चव्हाण सेंटर इथे या बैठकीचं आयोजन केलं गेलंय। शरद पवार अजित पवारांनी एकत्र यावं, दोन्ही पवारांमधील मतभेद दूर व्हावे असं मत अजित पवारांच्या आई आशा पवार यांनी व्यक्त केलंय। आशा पवार यांनी पंढरपुरात जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतलं, यावेळी त्यांनी हे भाष्य केलेलं आहे। पुण्याच्या पालकमंत्री पदावरून रस्सीखेच नाही, अजित पवार पुण्याचे पालकमंत्री होणार असं विधान मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलंय। पुण्याच्या पालकमंत्री पदावरून वाद नसल्याचंही भरणे यांनी सांगितलंय। सुदर्शन घुलेच्या नातेवाईकांची कसून चौकशी सुरू आहे। सीआयडी कडून घुलेच्या कुटुंबियांची चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तिन्ही आरोपी नातेवाईकांच्या संपर्कात आहेत का याचा तपास देखील केला जातोय। बीडमध्ये सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडला काल रात्री जेवला नव्हता अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास असल्यानं वाल्मिकवर औषधोपचार सुरू आहेत। तात्पुरतं ऑक्सिजन किट त्याला लावण्यात आलेलं आहे। आजही त्याने नाश्ता केला नाही, पण पोलिसांनी आग्रह केल्यानंतर त्यानं अर्धी पोळी खाल्ली। वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे। सीआयडीची मागणी केस कोर्टाकडून मान्य करण्यात आली। खंडणीसह हत्या प्रकरणाची पोलीस चौकशी केली जाणार आहे। केस कोर्टाकडून आरोपीचे वकील आणि सरकारी वकिलांमध्ये जोरदार युक्तिवादही झाला। संतोष देशमुख हत्येतील प्रमुख 3 आरोपी सुदर्शन घुले, कृष्ण आंधळे आणि सुधीर सांगळे हे आता सीआयडीच्या रडारवर आहेत। यातील सुदर्शन घुले हा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत। तो महाराष्ट्रातच असण्याची शक्यता आहे, तर कृष्ण आंधळे आणि सुधीर सांगळे हे दोघे राज्याबाहेर असल्याचा संशय पोलिसांना आहे। संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील 4 आरोपींना बीड शहर पोलीस ठाण्यातून एका ठिकाणी हलवण्यात आलंय। वाल्मिक कराडला बीडमधील तुरुंगात आणण्यात आलं आणि त्यामुळे इतर 4 आरोपींना तिथून इतर ठिकाणी हलवण्यात आलंय। नाशिकच्या HAL एअरबस देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी करार करण्यात आलाय। नवीन वर्षात ही विमानं नाशिकच्या धावपट्टीवर लँड होऊ शकतील। या निमित्तानं आंतरराष्ट्रीय जगातील नागरी विमान वाहतूक उद्योगाशी संबंधित उद्योगांमध्ये HAL कार्यरत होणार आहे। कुलाबा ते सिप्स मेट्रो 3 मार्गिकेवरील विधान भवन मेट्रो स्थानकातून थेट मंत्रालयात जाण्यासाठी भुयारी मार्ग तयार करण्यात येतोय। या भुयारी मार्गाचं 25% काम पूर्ण झालंय, तरी कामं जून 2025 पर्यंत पूर्ण करण्याची तयारी सुरू आहे। गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर एक रकमी वीज बिलात सवलत देण्यात येणार आहे। 120 रुपये सूट देण्याची घोषणा महावितरणनं केली आहे। कागद वाचवा पर्यावरण वाचवा या संकल्पनेनुसार गो ग्रीन सेवा राबवण्यात येते। नवी मुंबईत खाद्यतेलाच्या दरात 30% वाढ झाली आहे। केंद्र सरकारनं 20% आयात शुल्क आकारल्यानं तेलाच्या दरात 30% वाढ झाली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून आवक कमी होती आणि त्यामुळे तेलाचे दर वाढले। भंडाऱ्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आमदार नरेंद्र भोंडेकरांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली। पवनी तहसील कार्यालयात ही चर्चा पार पडली। या संदर्भात कामांचं तात्काळ नियोजन करा अशा सूचना भोंडेकरांनी अधिकाऱ्यांना दिल्या। अकोला महापालिकेनं कर वसुली करणाऱ्या कंपनीचं कंत्राट रद्द केलंय। त्याचबरोबर कोणत्याही खासगी व्यक्तीकडून कर संदर्भातील पैशांचा व्यवहार करू नये असंही आवाहन महापालिकेनं नागरिकांना केलंय। उत्तर प्रदेशातील सर्व प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी पुण्यातून विशेष रेल्वे सुटणार आहे। IRCTC कडून भारत गौरव या विशेष रेल्वेचं आयोजन करण्यात आलंय। 15 जानेवारीला पुण्यातून ही विशेष सेवा सुरू होणार आहे। नंदुरबारच्या शहादा आगारातील बसेसची दुरवस्था झाली। अनेक गाड्यांच्या खिडक्या खराब झाल्यात, तर काही ठिकाणी पत्रा निखळलाय, त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता आहे। दरम्यान आगाराला नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवासी संघटनेनं केली। दक्षिण मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाला कंत्राटदारानं अद्याप सुरुवात केली नाहीये, तर पालिकेचे रस्ते विभाग हे याबाबतीत प्रतिसाद देत नाही। त्यामुळे पालिका अधिकारी कंत्राटदाराबाबत माजी नगरसेवकानं ACBकडे तक्रार दाखल केली आहे। मालेगावात वाढलेल्या गुन्हेगारी विरोधात मोर्चा काढण्यात आलाय। लोकसंख्या पाहता पोलिसांची संख्या कमी असं म्हणत पोलीस आयुक्तालय मालेगावात व्हावं अशी मागणी करण्यात आली। यावेळी रोहिंग्या हटाव, बांगलादेशी मुक्त मालेगाव अशी घोषणाबाजी करण्यात आली।
म्हाडा भवनावर उद्या संक्रमण शिबिरातील रहिवासी मोर्चा काढणार आहेत. निर्मलनगर वसाहतीच्या पुनर्विकासाअंतर्गत निर्मलनगरमध्येच कायमस्वरूपी हक्काचं घर द्या या मागणीसाठी हा मोर्चा काढला जाणार आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या कामावरून खासदार सुनील तटकरे संतापले. तसंच आढावा बैठकीत तटकरेंनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. काळ आणि गोद नदीवरील पुलांची कामं संथगतीने सुरू आहेत. त्यामुळे बायपासच्या कामाची नव्यानं निविदा काढण्यात आली आहे. तर लवकरच नवीन ठेकेदारही नेमण्यात येणार आहे. दुचाकी अपघातातील मृत्यूचं वाढतं प्रमाण रोखण्यासाठी आजपासून राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट वापरणं बंधनकारक असणार आहे. दुचाकीला आणि दुचाकीवर मागे बसणाऱ्या व्यक्तीला हेल्मेट सक्ती असणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर नंदुरबार पालिका प्रशासनानं कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये 300 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत. व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. धुळ्यात नववर्षाच्या पूर्वसंध्येला दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आली. शिरपूर इथं राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारवाई केली आहे. अवैध दारूसह लाखोंचा मुद्देमाल आणि वाहन जप्त करण्यात आलं असून या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे. रत्नागिरीमध्ये तळीरामांवर कारवाई करण्यात आली आहे. तसंच शहरात स्टॉप अँड सर्च मोहीम ही राबवण्यात येते. तर ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वतः वाहनांची तपासणी करत आहेत. भिवंडीतील पडग्यात पोलिसांनी तळीरामांवर कारवाई केली आहे. 31 निमित्तानं चोख नाकाबंदी करण्यात आली होती. या नाकाबंदीमध्ये पोलिसांनी कारवाई केलेली आहे. सांगलीत दुचाकी चोरणाऱ्या एका सराईत चोरट्या स्थानिक गुन्हे शाखेनं बेड्या ठोकलेल्या आहेत. पोलिसांनी चोरट्याकडून 21 दुचाकी जप्त केल्या आहेत. दुचाकी विक्रीसाठी चोर आला असताना पोलिसांनी त्याला सापळा रचून जेरबंद केलाय. अकोल्यात एका व्यक्तीकडून 10 किलो गांजा जप्त करण्यात आलेला आहे. शास्त्रीनगर परिसरात स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. पोलिसांनी प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. येवला शहर पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी कारवाईचा बडगा उगारलाय. विंचूर चौफुली येवला या ठिकाणी नाकाबंदी करत पोलिसांनी 20 दुचाकीस्वारांची धरपकड केली आहे. रायगडमधील रेवदंडा समुद्र किनाऱ्यावर वाळूत कार रुतली होती. यावेळी बैलगाडीच्या सहाय्याने या कारला बाहेर काढण्यात आलं. या प्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय. जम्मू काश्मीरमध्ये 2025 या वर्षाच्या पहिल्याच दिवशी बर्फवृष्टी झालेली आहे. या बर्फवृष्टीमुळे वातावरणातही गारवा वाढलाय. त्यामुळे पर्यटक नागरिक थंडीसह बर्फाचा आनंद लुटतायत. सांगलीत नवीन वर्षाचं स्वागत अनोख्या पद्धतीनं करण्यात आलं. भल्या पहाटे पुस्तक वाचन करत महिलांनी नवीन वर्षाचं स्वागत नवकिरणांच्या साक्षीनं केलंय. नवीन वर्षात वाचन संस्कृती वाढावी या उद्देशानं शहरातील संवादिनी ग्रुपच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला. नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात अरदास करत नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. शीख बांधवांनी यावेळी कीर्तन केलं. सोबतच नेत्रदीपक आतषबाजीही करत मोठ्या उत्साहात नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. चंद्रपूरकरांची नववर्षाची सुरुवात देवी दर्शनानं झालेली आहे. देवी महाकाली मंदिरात आज भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली. विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून भाविक देवीच्या दर्शनासाठी दाखल झाले. 2025 हे वर्ष सुख समृद्धीचे जावं अशा भावना भाविकांनी व्यक्त केल्या. रत्नागिरीच्या गणपतीपुळ्यात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. नव्या वर्षाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनानं करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. आज सकाळपासूनच मंदिरात भाविकांची रीघ पाहायला मिळते. धुळे शहरात भक्तिमय वातावरणात पांझरा नदीची महाआरती पार पडली. या आरतीला धुळेकरांनी मोठी गर्दी केली आहे. यावेळी पांझरा नदीच्या स्वच्छतेसह तिला प्रदूषणमुक्त करण्याचा निर्धारही करण्यात आला. सोलापुरात सिद्धरामेश्वर मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. सिद्धरामेश्वरांची यात्रा आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मंदिराला रोषणाई करण्यात आली. या यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं. नाशिकच्या सप्तशृंगी गडावर भाविकांनी गर्दी केली आहे. भाविकांची गर्दी पाहता मंदिर प्रशासनानं 24 तास मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवलंय. पहाटेपासून भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. अनेकांनी आदिमायेचं दर्शन घेत नववर्षाचा संकल्प केलाय. नववर्षाच्या पहिल्या दिवशी नागपुरातील वर्धा मार्गावरील साई मंदिरही फुलांनी सजवण्यात आलंय. आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. साईबाबा सेवा मंडळातर्फे आज दिवसभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आणि प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सप्तशृंग गडावर जाऊन आदिमायाचं दर्शन घेतलंय। आदिमाया भगवतीच्या मंदिरात त्यांनी पहाटे आरतीही केली। राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साईबाबांचं दर्शन घेतलंय। महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचं त्यांच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी विखे पाटलांनी साईबाबांकडे प्रार्थना केली। दर्शनानंतर यावेळी विखे पाटलांनी हे वक्तव्य केलं। धुळ्यात उन्हाळी कांदा लागवडीला सुरुवात झालेली आहे। यंदाच्या वर्षी जलस्तर चांगल्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा लागवडीला सुरुवात केली आहे। तर वातावरणही चांगलं असल्यामुळे कांद्याचं पीक चांगल्या प्रमाणात होणार असल्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। यवतमाळच्या खरीप हंगामाचं उत्पादन घटल्यानं जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनानं राज्य शासनाकडे दिलाय। जिल्ह्याची अंतिम पैसेवारी 48% जाहीर झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना निकषानुसार वीज बिल आणि कर्ज वसुलीत शिथिलता देण्याची मागणी करण्यात आली आहे। मिरचीचा आगार असणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यात यंदा प्रचंड आवक घसरली आहे। सतत बदलणारं हवामान, अधिकचा पाऊस यामुळे उत्पन्नात मोठी घट नोंदवण्यात आली आहे। यावर्षी सरासरी 70% आवक घसरण्याचा अंदाज आहे। त्यामुळे आगामी काळात मिरचीचे दर वाढण्याची शक्यता आहे। हरित सातारा ग्रुपच्या वतीनं नववर्षानिमित्त अजिंक्यतारा किल्ल्याच्या मंगळाई टेकडीवर वृक्ष संगोपनाचा उपक्रम राबवण्यात आला। अबालवृद्धांसह विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिलाय। यावेळी वृक्षाचं संगोपन आणि संरक्षण करण्याचा संकल्प करण्यात आला। राज्यातील साखर कारखान्यांनी डिसेंबर अखेर 29 लाख टन साखर उत्पादन केलेलं आहे। त्यामुळे किमान साखर विक्री दर 41 रुपये प्रति किलो करावा। तसंच इथेनॉल खरेदीचे दर 3 ते 5 रुपयांनी वाढवण्याची मागणी विस्माच्या अध्यक्षकांनी केली आहे। मावळमधील देहू ग्रामपंचायत आणि वृक्षदायी प्रतिष्ठानच्या वतीनं द दारूचा नव्हे तर द दुधाचा ही संकल्पना राबवण्यात आली आहे। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मसाला दूधचं वाटप करण्यात आलं। यावेळी देहू नगरीतील तसंच इतर नागरिकांनीही मसाला दुधाचा आस्वाद घेत नवीन वर्षाचं स्वागत केलं। अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे अलिबागमध्ये प्रबोधनपर उपक्रम राबवण्यात आलाय। दारूऐवजी दूध पिऊन नवीन वर्षाचं स्वागत करा असा संदेश देत अनीसकडून दुधाचं वाटप करण्यात आलं। व्यसनापासून दूर राहा असा संदेश यातून देण्यात आलाय। सांगलीकरांनी दारू नको दूध प्या या उपक्रमाचं नवीन वर्षात स्वागत केलेलं आहे। यावेळी शहरातील राम मंदिर चौकात नागरिकांना दूध वाटप करण्यात आलं। गेल्या 18 वर्षापासून लोकहित मंचाच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात येतो। सीईटीच्या संकेतस्थळावर नवे बदल करण्यात आलेले आहेत। प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना लागणारे कागदपत्र तसंच त्यांचा नमुना याची सर्व माहिती प्रवेश परीक्षेचा अर्ज भरतानाच विद्यार्थ्यांना सीईटी कडून देण्यात येणार आहे। त्यामुळे प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थ्यांचा गोंधळ उडणार नाहीये। मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या। 449 केंद्रांवर 1,38,000 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। पदवी स्तरावरील बीकॉम सत्र 6 अभ्यासक्रमाची परीक्षा 18 मार्चला होणार आहे। राज्यात 1 ते 15 जानेवारी दरम्यान वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम राबवण्यात येणार आहे। उच्च व तंत्र शिक्षण विभागानं तरुण पिढीला वाचनाकडे आकर्षित करण्यासाठी राज्य मध्यवर्ती रुग्णालयामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय।